महाराष्ट्र। आज आपण भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत। जगातील कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही। त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा संविधान तयार करण्यात आलं। कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारशीनुसार भारतात संविधान सभेची निर्मिती करण्यात आली आणि भारतीय संविधान तयार झालं। हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये लागू झालं आणि म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिन म्हणून साजरा करत असतो। जगातील सर्वच देशाच्या संविधानाचे काहीतरी विशिष्ट वैशिष्ट्ये असतात। भारत त्याला अपवाद नाही। भारतामध्ये भारतीय संविधान हे जगातील संविधानापेक्षा अनेक अर्थाने थोडा वेगळा संविधान आहे। जगातील अनेक संविधानाचा संगम त्यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे भारतीय संविधान हे एक वैशिष्ट्यपूर्ण संविधान बनलेलं आहे। याची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहू। नंबर 1, निर्मित आणि लिखित संविधान। भारतीय संविधान हे काळाच्या ओघात तयार झालेलं नाही, तर विशिष्ट कालावधीमध्ये तो निर्माण करण्यात आलेला आहे आणि हे आता आपण सांगितल्याप्रमाणे कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत एक घटना समिती स्थापन करण्यात आली। या घटना समितीने हे संविधान तयार केलं। हे संविधान तयार करण्यासाठी पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरली होती आणि शेवटची बैठक 26 नोव्हेंबर 1949ला भरली आणि त्यामुळे या प्रदीर्घ कालावधीमध्ये हे संविधान तयार करण्यात आलं। हे संविधान निर्माण करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले। त्यामुळे हे संविधान निर्मित संविधान आहे असं आपण म्हणतो। ब्रिटनप्रमाणे काळाच्या ओघात हे संविधान तयार झालेलं नाही आणि त्यामुळे याचं प्रमुख वैशिष्ट्य हे ठरते की हे निर्मित संविधान आहे। याला जोडून दुसरं वैशिष्ट्य लिखित संविधान। संविधानाचे साधारणतः 2 प्रकार पडतात, एक लिखित संविधान आणि दुसरं अलिखित संविधान। ब्रिटनचं संविधान हे अलिखित संविधान आहे, तर अमेरिकेचं संविधान हे लिखित संविधान आहे। म्हणजे जे संविधान लिहिलेलं आहे ते लिखित संविधान आणि भारतीय संविधान हे लिखित स्वरूपाचं संविधान आहे। या संविधानाला लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती। त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या होत्या। हे घटना लिहिण्याचं प्रमुख काम हे मसुदा समितीकडे देण्यात आलं होतं, ज्याचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो। परंतु कोणतंही संविधान हे पूर्णतः लिखित किंवा पूर्णतः अलिखित नसते। आपण ब्रिटनच्या संविधानाला अलिखित म्हणत असलो तरी न्यायालयीन निर्णय, संसदेचे कायदे, मंत्रिमंडळाचे निर्णय अशा वेगवेगळ्या ह्या लिखित स्वरूपाच्या तरतुदी त्यामध्ये आहेत आणि भारतीय संविधान हे लिखित म्हणत असलो तरी अनेक अशा तरतुदी या प्रथा, परंपरा, संकेतावर आधारित आहे। त्यामुळे असं जरी आपण याचं वैशिष्ट्य लिखित संविधान म्हणत असलो तरीही मात्र काही प्रमाणात हे अलिखितसुद्धा संविधान आहे असं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जगातील सर्वात मोठे संविधान। भारतीय संविधान हे जगातील संविधानापैकी सर्वात मोठे संविधान आहे, कारण भारतीय संविधानामध्ये जगातील संविधानापेक्षा सर्वात जास्त कलमे, भाग आणि परिशिष्टे आहेत। भारतीय संविधानामध्ये मूळ संविधानाचा जर आपण विचार केला तर 395 कलमं, 8 परिशिष्टे आणि 22 भाग आहेत। तर सध्या यामध्ये 395 कलमं, 12 परिशिष्टे आणि 22 भाग आहेत। तर यापैकी जे 9वं परिशिष्ट आहे हे जमीन सुधारणा अधिनियमाअंतर्गत जोडण्यात आलं 1951मध्ये। 10वं परिशिष्ट पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे, ते जोडण्यात आलं 1985मध्ये। त्यानंतर 11वं परिशिष्ट 1993मध्ये 73व्या घटनादुरुस्तीनुसार
हे ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित 11वं परिशिष्ट जोडण्यात आलं आणि 12वं परिशिष्टसुद्धा 74व्या घटनादुरुस्तीनुसार 1993मध्ये जोडण्यात आलं. ते परिशिष्ट आहे शहरी पंचायत राज व्यवस्थेसंबंधी आणि त्यामुळे हे जगातील सर्वात मोठं संविधान बनलेलं आहे. इतर देशाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की अमेरिकेच्या संविधानामध्ये केवळ 7 कलमं आहेत. म्हणजे एवढं लहान ते संविधान आहे. ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये 128 कलमं आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामध्ये 132 कलमं आहेत. यावरून 395 कलमं म्हटल्यावर हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे असं आपण याला संबोधू शकतो. त्यानंतरचा वैशिष्ट्य याचा आहे की अंशतः परिवर्तनीय, अंशतः परिदृढ. हे वैशिष्ट्य त्याच्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीवरून ठरत असते. ज्या संविधानामध्ये सहज पद्धतीने बदल होऊ शकते त्या संविधानाला परिवर्तनीय संविधान असं म्हणतात. तर ज्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये बदल करणं कठीण असते अशा संविधानाला परिदृढ किंवा ताठर संविधान असं म्हणतात. परिवर्तनीय संविधानाचा जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर ग्रेट ब्रिटनचं संविधान हे परिवर्तनीय संविधान आहे आणि परिदृढ संविधानाचा जर आपण विचार केला तर अमेरिकेचं संविधान हे परिदृढ संविधान आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून भारतीय संविधानाने मात्र मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे आणि तो आहे अंशतः परिवर्तनीय, अंशतः परिदृढ. म्हणजे भारतीय संविधानामध्ये काही प्रमाणात दुरुस्ती ही साध्या पद्धतीने होते आणि काही जे दुरुस्ती आहे ते दुरुस्तीचा मार्ग मात्र कठीण आहे. जसं की भारतीय संविधानामध्ये दुरुस्तीचे 3 प्रकार आहे. एक साध्या बहुमताने, म्हणजे संसदेच्या साध्या बहुमताने त्यामध्ये दुरुस्ती केल्या जाऊ शकते. दुसरा जो भाग आहे तो संसदेचं विशेष बहुमत, म्हणजे काही तरतुदी या विशेष बहुमताने दुरुस्ती केल्या जातात. तर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे संसदेचे विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्याची मान्यता जेव्हा या घटनादुरुस्तीला मिळेल तेव्हा ती घटनादुरुस्ती होईल. यापैकी काही विचारवंतांचं मत असं आहे की पहिली आणि दुसरी घटनादुरुस्ती हे परिवर्तनीय संविधानाचं वैशिष्ट्य ठरते, तर तिसरी घटनादुरुस्तीची जे पद्धत आहे ते परिदृढ संविधानाचं वैशिष्ट्य ठरते. तर काही विचारवंतांचं असंही म्हणणं आहे की पहिली घटनादुरुस्तीची पद्धत ही परिवर्तनीय आहे, तर राहिलेल्या 2 पद्धती ह्या परिदृढ संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत भारतीय संविधान लागू होऊन आज जवळपास 70 वर्ष झाली, 1950 ते 2020. तर यामध्ये जवळपास 124 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. म्हणजे 70 वर्षात 124. त्या अर्थाने हे परिवर्तनीय आणि परिदृढ याचा आपल्याला तुलना जर केली तर अमेरिकेचं संविधान हे 1789 साली लागू झालं आणि 2020पर्यंत त्यामध्ये केवळ 51 घटनादुरुस्ती झाल्या. म्हणजे जवळपास 250 वर्षाच्या कालावधीमध्ये 51 घटनादुरुस्ती आणि 70 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 124-25 घटनादुरुस्ती झाली. तर यावरून परिवर्तनीय आणि परिदृढ हे घटनादुरुस्तीचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते. आणि त्यामुळे भारतीय संविधान हे अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ आहे असं आपण म्हणतो. यानंतरचं वैशिष्ट्य आहे की एकेरी नागरिकत्व. भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद आहे की भारत जरी संघराज्य असला तरी भारतामध्ये जे नागरिक जे आहे यांना केवळ एकच नागरिकत्व म्हणजे संपूर्ण देशाचं नागरिकत्व त्याला प्राप्त होते. अमेरिकेप्रमाणे घटक राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि संपूर्ण देशाचं वेगळं नागरिकत्व अशी तरतूद भारतामध्ये नाही. भारताचा नागरिक मग तो भारताचाच नागरिक आहे, कोणत्या घटक राज्याचा स्वतंत्र असा नागरिक नाही. आणि त्यामुळे भारतीय नागरिकाला भारताच्या देशामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचा, फिरण्याचा, स्थलांतर करण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होते. म्हणून भारतीय नागरिकांचं हे एकेरी नागरिकत्व हे एक प्रमुख वैशिष्ट्य भारतीय संविधानामध्ये ठरते. धन्यवाद.